अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बदलापूर पालिकेला 35 कोटी रुपयांचा भुर्दंड बसल्याचा आरोप बदलापूर पालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केलाय। या प्रकरणी बदलापूर पालिकेचे 2018 पासूनचे मुख्य अधिकारी, लेखापाल आणि अभियंत्यांची अँटी करप्शन ब्युरो आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे। शिंदे यांच्या या आरोपांमुळे पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे। बदलापूर पालिका क्षेत्रात सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना आणि भुयारी गटार योजनेच्या ठेकेदारांनी उच्च न्यायालयात केलेल्या अपीलानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशाने लवाद नेमण्यात आला। या लवादाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या ठेकेदाराला 12% व्याजासह 6.72 कोटी तसंच भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराला 8% व्याजासह 20 कोटी रुपये देण्याचे आदेश दिलेत। व्याजासह ही एकत्रित रक्कम तब्बल 35 कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकारात हे प्रश्न सोडवले असते तर किमान व्याजाची 10 कोटी रुपयांची रक्कम तरी वाचली असती। मात्र अधिकाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी हलगर्जीपणा केल्यामुळे आज पालिकेला मोठा भुर्दंड बसल्याचा आरोप यानंतर भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केलाय। तसंच या प्रकरणांमध्ये दिरंगाई करणारे बदलापूर पालिकेचे 2018 पासूनचे मुख्य अधिकारी, लेखापाल, अभियंते या सर्वांची अँटी करप्शन ब्युरो आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही शिंदे यांनी केली आहे। पुळगाव बदलापूर नगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 4 वर्षांमध्ये 35 कोटी रुपयाचा भुर्दंड नगरपालिकेवर पडलाय। माननीय उच्च न्यायालयाने नेमलेल्या लवादाने नगरपालिकेने संबंधित सल्लागार आणि ठेकेदार यांना 35 कोटी रुपये द्यावेत असा आदेश त्या ठिकाणी दिलेला आहे। याच्यामध्ये पूर्णपणे हे अधिकारी दोषी आहेत। 2018 पासून ते 2024 पर्यंत असणारे मुख्य अधिकारी, लेखापाल, मुख्य अभियंता, त्याच्याप्रमाणे ज्युनियर इंजिनियर या सगळ्यांनी संगनमताने हा घोटाळा केलेला आहे। या 35 कोटीच्या घोटाळ्याची ईडी मार्फत चौकशी होण्याची गरज आहे। राज्य शासनाच्या लाचलुचपत विभागाच्या मार्फत चौकशी होण्याची गरज आहे आणि यांच्या पैशातनं रिकव्हरी करून या ठिकाणी नागरिकांच्या पैशाला हात न लावता हे 35 कोटी रुपये यांच्याकडून वसूल करावेत आणि यांची ईडीची चौकशी करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत। पुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण झाल्याच्या नंतर संबंधित ठेकेदाराने 2 वर्षाने नगरपालिकेकडे 40 कोटी रुपयांची मागणी करून मान्य उच्च न्यायालयाच्या लवादामार्फत संबंधित केस लढून नगरपालिकेला 20 कोटी रुपये आणि त्यावरील व्याज देण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे। याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी केलेला हलगर्जीपणा, अधिकाऱ्यांनी योग्य कागदपत्र सादर न करणे या गोष्टी घडलेल्या आहेत। सल्लागाराची फी वेळेवर न दिल्यामुळे त्याच्यावर नेमलेल्या लवादाने त्याला सुद्धा वाढीव फी आणि त्याच्यावरील व्याज द्यावं अशी 35 कोटी रुपयांची रक्कम नगरपालिकेच्या माथी माननीय उच्च न्यायालयाच्या लवादामार्फत पडलेली असल्यामुळे याच्यामध्ये असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची ईडीची चौकशी आणि लाचलुचपत चौकशी करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।